श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बोलर भाई सब संतान की जय। मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे आणि उलागती माघारे वृत्ती लोका जैसा वेशा रोगी कवडा वेचे मग दारे चेपून येतेचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगू। निवडलेली ओळी ज्ञानेश्वरी मधील अध्याय 9 21 क्रमांक 28 क्रमांकाची ओळी आहे। तरी माऊली सांगतात मग तह्या पुण्याची पावटी सरे जोपर्यंत आपलं पुण्य शिल्लक आहे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, आपला स्वर्ग मिळू शकतो। पण त्याच्यानंतर समजा आपलं पुण्य क्षय झालं, समजा पुण्य संपलं, परत आपल्या मृत्यू लोकांमध्ये परत माघारी यावं लागत आहे की पुण्य आहे तर स्वर्ग आहे, पुण्य संपलं आले खाली परत जन्म आणि मृत्यूच्या सागरामध्ये आपल्याला भोग लागतं। अशा प्रकारे माऊली ह्या वचन सांगतात। पण दुसरी उपमा दिली तिने कोणती जैसा वेशा भोगी कवडा वेचे जैशी वेशा असते वेशा जोपर्यंत आपल्याविषयी समजा जो व्यक्ती असतो विषांत झालेला आणि ते वेश काय करते ते सगळं पैसे घेऊन टाकते, सगळं पैसे त्याला म्हणजे कंगाल करते असं मला मराठी भाषेमध्ये। तो कंगाल झाला का तिथे पैसे संपला मग त्याला काय करते ते कमळा गाज घालते आणि निघतो आहे की नाही। मग ते वेश्याचा त्या मनुष्याला जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत जवळ ठेवते, पैसा संपला नाही दुसरा असं एक तुम्ही उपमा मी सांगितले बरं मावळ सांगते येतं जैसे वेश्या भोगी कवडा वेचे मग दारे चेपुने ती याची परत दारा सुद्धा ती उभं करत नाही तैसे राजवाडे दीक्षितांचे काय सांगू। अशा प्रकारे माऊली सांगतात बाबांनो ह्या जन्मात आल्यानंतर पुण्य मात्र करणं गरजेचं आहे। प्रत्येकाने ह्या मनुष्य लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा ही अवश्य केलीच पाहिजे, ऐक नाही दान धर्म हा केलाच पाहिजे। कारण याच देही घडे देवाचे भजन आणि घेण्यान नाही कोठे कोठे। संत तुकाराम महाराज सांगता बाबांनो ह्या मनुष्य लोकांमध्ये तुम्हाला आल्यानंतर सर्व काही करता येतं, ऐक नाही तुम्हाला दान धर्म करता येतो, तुम्हाला तीर्थयात्रा करता येते, तुम्हाला चांगलं बोलता येतं, तुम्हाला वाईट करता येतं, चांगलं करता येतं का सर्व प्राणी मात्रामध्ये मनुष्य प्राणी हा फार हुशार आहे, ज्ञानी आहे। कारण त्याला काय दिले माहिती का दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तिने दुजोडीशी नारायण। हा अशा प्रकारे रोग अशा प्रकारे मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताने आपल्याला 10 इंद्रिये दिले, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिय दिले आहे आणि 11 मन 12वी बुद्धी दिली। आणि सर्वात हुशार जो प्राणी असेल तर मनुष्य, आणि या मनुष्य योनीमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी करता येतात। ते सांगत तात्पर्य असं आहे आपले श्री दत्त नवनाथ पालखी पाय दिंडी भव्य सोहळा श्री दत्त नवनाथ देवस्थान खटांगळे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आपली पालखी इथून निघालेली आहे, वर्ष 40 वर्ष झालेली आहे दिंडी पालखीसाठी। आणि आमचे हरिभक्त परायण कोकाटे बाबा यांनी मला सांगितलं का रे
महाराज तुम्ही प्रवचन करा. आता मी काही प्रवचन करणारा माणूस नाही, मी भजना माणूस आहे. मला भजन सांगा कसं आहे माणूस, पण प्रवचन मी कधी केलंच नाही. पण सगळ्याच्या आग्रह खातर ज्येष्ठांची आज्ञा मानून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करू लागलो मी. पण मला काही अभ्यास नाही याच्यावर. जे बोललेले येडे वाकडे त्याप्रमाणे जसं येडं वाकडं बोलेल तसं मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही सज्जन मायबाप आहे ते थोडंसं स्वीकार करावा, ऐक नाही, हेच मागणं आहे. आमचे समोर बसलेले आपले भाऊ आहे. आता भाऊ आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वशिष्ठ ज्ञानी बुद्धिवंत आहे. आता आम्ही त्याच्या पुढे काय सांगणार आहे? हा, मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. आता मी पामर आहे आणि यांच्या समोर मी काय सांगणार आहे? आता माझ्या समोर असे पितामह बसलेले आहे, आमचे गुरुवारी बाबाजी बसलेले आहे, कोकाटे बाबा, तुम्ही सज्जन मायबा बसलेले आहे, आणि मी लेकरू काय सांगणार आहे? पण कसं आहे, आपला दिंडीचा नेम असतो, कुठं जर गेला आपण, आता भाऊच्या बसतीला भाऊचं नाव लक्षात नाही काय संपत नामदेव हुगले. हा, आपले आजचे दुपारचे भोजन हरिभक्त परायण श्री संपत नामदेव भाऊ हुगले निमगरा घाट यांनी आपल्या दुपारचे भोजन दिलेले आहे. आणि मात्र यांचं भोजन फुकट खायचं का? नाही, फुकट अजिबात खायचं नाही कोणाचं. तिथं आपलं नामचिन्ह झालं पाहिजे, तिथं भजन झालं पाहिजे, आपला काही नेम केला पाहिजे. तुकोबरा सांगताय का ठिकाणी का काहे नित्य नेमावेन, काहे नित्य नेमाविन, अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे वर्षभतो. तुकोबरा सांगतात का बाबांनो, तुम्ही जर काही नित्यनेम न करता जर अन्न खात असेल तर तुम्ही मनुष्य नाही, श्वान आहे, श्वान. आता तुकोबरा श्वानच म्हणलं होतं, कुत्राच म्हणलं होतं आपल्याला, पण त्यांनी संस्कृत भाषा वापरली, प्राकृत भाषा, का श्वान केलं, श्वान म्हणजे कुत्रा. जर व्यक्ती जर आपण मनुष्य जन्माला जर आल्यानंतर जर आपण जीवनामध्ये कुठला जर नेम करत नसतील, संध्याकाळी आपल्या संध्याची वार करायची, संध्याकाळी हरपटा हा नित्य झालाच पाहिजे, सकाळी आपला काकडा हा झालाच पाहिजे, तर तो मालकरी तोच वार करू शकतो, तर तो अधिकारी अधिकार. नंतर मग काय काही नित्य निमाविन, अन्न खायचं श्वान, ऐक नाही, श्वान हे कुत्रा आहे. काय उठाचं खायचं, उठाचं खायचं, दे मला वाढव, स्वयंपाक झाला सकाळी 7 वाजता, दे मला खायला. आता तू माणूस का कोणी? अरे काही तर नेम कर जीवनामध्ये, नेम कर, नियम वेगळा आणि नेम वेगळा. तर म्हणून सांग तात्पर्य असे, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काहीतरी नेम केला पाहिजे. बरोबर महाराज, बरोबर आहे ना? काही नित्यनेम, काहीतरी आपल्याकडून नित्यनेम झाला पाहिजे. नित्यनेमे नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मुक्ती चारी त्यांच्या. याने बरोबर माऊली सांगतात का ज्या घरी नित्यनेम असतो ते लक्ष्मीचं नांदी म्हणे, आहे की नाही? तर प्रत्येकाने आपला हा नेम केला पाहिजे, तीर्थयात्रा घडलीच पाहिजे, आहे की नाही? ज्या जन्मामध्ये आपल्याला सर्व गोष्टी करता येते, नाहीतर काय एक ठिकाणी सांगतात तुकोबराया, नाही तरी जन्म गेला वाया, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी जन्म गेला वाया, सांगतो तुम्हारे बजारे विठ्ठला. मी सांगत नाही, जगद्गुरु संत तुकोबरा सांगतात, बाबांनो तुम्ही जर विठ्ठल भक्ती जर नाही केली तर जन्माला येऊन काही फायदा नाही, नाही तरी जन्म गेला वाया. म्हणून सांगितलेलं आहे पायतीर्थ यात्रा घडलीच पाहिजे, पंढरपूरची वारी झालीच पाहिजे. जाऊ ये सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाये, तो तू आपले सोयीत पाहे, तिथे आश्रय जाय चुकू नको. संत तुकोबा सांगतात, बाबांनो जोपर्यंत आपले पाय चांगले आहे, जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालवाया पाय,
जोपर्यंत आपला सिद्ध आहे म्हणजे ओके आहे, करेक्ट आहे, हातपाय चांगले आहे, तुमचे हात चांगले आहे, पाय चांगले आहे, डोळे चांगले आहे, कान चांगले आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुमचे डोळे जर चांगले असतील तर तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती बघते येईल, विठ्ठलाची मुख बघते येईल. तुमचे डोळे चांगले असतील तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचतील. तुमचे डोळे चांगले असले तर तुम्हाला भागवत वाचतील. कारण मुख्य वर्ग काय असेल आपलं जे नेत्र आहे आणि सर्वात महत्वाचा जो आपला जो अवयव असेल तर डोळे आहे की नाही. आणि डोळे नाही तसा तू को सांगलं रे मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाड आणि शमोडन शोणापारी गती झाली अवघे करती हाड हाड तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा या मज तेथवी दाखवा दिनाचा सोहेरा. संत तुकोबा सांगतात महाराज बाबांनो जोपर्यंत तुमचे हातपाय शिल्लक आहे, चांगले आहे, शिल्लक म्हणजे असतातच पण चांगले ओके करेक्ट आहे तर तुम्ही तीर्थयात्रा करू शकता. कारण प्रत्येकाला जे आपलं जे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आहेत नाही, हे ज्ञानेंद्रिय 2 डोळे आहे, कान आहे, मुख आहे आणि त्वचा आहे. 5 ज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रिय 2 हात आहे, 2 पाय आहे, असे एकूण 10 इंद्रिय आहे. तर मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंतांना इतकं मोठं तुम्हाला नरदेह प्राप्त केलेला आहे की नाही. मग नरदेह जर तुम्ही जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा जर करत नसेल, तुम्ही जर अंदान करत नसेल मग आपला जन्म काय करणार आहे की नाही. प्रत्येक व्यक्तीने जन्माला आल्यानंतर तीर्थयात्रा ही अवश्य केली पाहिजे. जीवनामध्ये सत्यता पाळली पाहिजे है की नाही. परस्त्री गमन न करता स्त्रीचा अभिलाष न करता तिला माते समान तिला वागणूक दिली पाहिजे जीवनामध्ये. हे दुसरं काय सांगतं प्रवचन म्हणजे काय हे त्या संस्कृत सांगायचं काय लोकांना कळतं भाषे नाही कळत. ही संस्कृत भाषा कळत ती मग भगवंतांनी काय प्राकृत केली का सर्वांना समजेल रुचेल पचेल म्हणून सांगितलंय प्रवचन मध्ये. ज्ञान त्याला प्रवचन सांगायचं म्हणजे आपण त्याला वळच सांगायच्या अवघड लोकांना कळत नाही. त्या असं डायरेक्ट बोला पडतो ऐक नाही. आपण जन्माला कशाला आलो, आपण काय करतो, काय खातो ऐक नाही. आता मनुष्य आहार कोणता आहे, मनुष्य आहार कोणता आहे, मानव आहार शाकाहार. प्रत्येक व्यक्तीने जन्मामध्ये शुद्ध शाकाहार हे जेवण केलं पाहिजे. कारण हा जर आपण जे मांसाहार करतोय हे मांस आपलं नाही, हा मानवाचा आहार नाही. जो पशु ज्याचे सुळेदात असतात, जो पशु जिभेला पाणी पितो त्याचा हे मांस खाणं आहार आहे. पण मनुष्य खायला लागले त्याचे काय आता भरपूर भाव आहेत. कोण पद्धती म्हणजे हा आपला आहार नसताना म्हणून लोकांचं काय झालं विकृती बदलली, माणसाची मानसिकता बदललेली या आहारामुळं. आणि आपलं जीवन जे घडतं आहे आज आहारावरती आहे. आज तुम्ही मनुष्याने जर शुद्ध शाकाहार आहार जर केला तर अशी वाईट घटना जगात घडणारच नाही. सर्व आहार असतो हा आहार विहार आणि परत सांगितले त्यामध्ये आपल्याला संतकोर नियम लावलेले की तुम्ही आहार विहार निद्रा भय मैथून सर्व दिलेले पण आपण त्याचं पालन केलेलं पाहिजे. असं तर माऊली सांगतात का बाबांनो जन्माला नंतर माणसाने इथं काही पुण्याचा संचय झाला पाहिजे. आता भाऊने आपल्याला एवढं मोठे पंक्तीचं अनुदान दिले आहे. आता आपण जेवणार आहे यांच्याकडं आणि यांच्यामध्ये अन्नदान दिल्यानंतर यांना सत्कीर्ती प्राप्त होणार आहे, साधू संत आशीर्वाद लागणार आहे. आणि सर्वांनी सुद्धा याची नोंद घेतली पाहिजे का आपण प्रत्येकाने समजा भवनात पंगत दिली आपण सुद्धा पंगत घेतली पाहिजे. पुढच्या वर्षी सुद्धा आपण याच्यामध्ये त्यांचे सहभागी झालं पाहिजे है की नाही. हे आपलं कर्तव्य बनतं. प्रत्येक व्यक्तीने आपला जो नियम आहे मनुष्य जन्मी आपण जन्माला का आलो याचा अर्थ कळला पाहिजे है की नाही. प्रत्येकाने त्याचं
मग दाढे चिपून टाके काय सांगू येत इतिहास वाटे चुकले जी पुण्य स्वर्गा कामले तह्या अमरपर्यंती जावेले अंतिम मृत्युलोका मातीची आग जरा कुहरी पसुर विष्ठेच्या दातरी उपरे नवमासरे जन्मजन्मी मरते. आता नंतर काय होत बघा, मातीच्या कोरी आपलं जर समजा इथलं कार्य संपलं, तुम्हा मला समजा असं एक नेम होता का पण राजे महाराजांनी यज्ञ केले. यज्ञ केल्यानंतर नहुचा स्वर्गापती झाला तर तो राहटी भांबवला. एक नहुस राजा होता नहुस. मग त्या नहुस राजाला काय केलं म्हणजे याचा मी थांबलेचा अर्थाने वाचला आपलं मी. तिने काय केलं ह्या माऊली सांगतात की जोपर्यंत आपल्याला 100 यज्ञ जर झाले समजा ह्या लोकांमध्ये आता यज्ञाचा अधिकार नाही आपल्याला, आपले यज्ञ होऊ शकत नाही. कारण त्या काळामध्ये यज्ञ करा जर ठरला तर हातीच्या सोडासारखी तुपाशी झाला कधी त्याच्यामध्ये. आता तूप मिळतं का? आता तूप म्हणलं की चूप बस आज झालं याला. आता तूप मिळत नाही आता. आणि हातीच्या सोडासारखी त्या यज्ञामध्ये तुपाची झाड राहायची तर तो यज्ञ सफल व्हायचा आहे की नाही. मग आता असं काय झालं यज्ञ मग त्या नहुस राजा होता नहुस राजा. मग त्या नहुस राजाने काय केलं 100 यज्ञ केले बघा ज्या भूलोकावर मृत्यू लोकांमध्ये. 100 यज्ञ केल्यानंतर त्याला वाटतं मी इंद्र म्हणलो. मग त्याला 100 यज्ञ पूर्ण झाले. मग त्याला इंद्राचे आसन भेटलं गादीवरती स्वर्गामध्ये अमरपुरीमध्ये गेला तिथं. मग ते सांगितलं माऊलींना नहुस स्वर्गापती झाला तर तो राहटी भांबवला. बरोबर हा. मग तो राहटी कसा भांबवला? भांबवला म्हणजे काय याचा अर्थ भांबवला म्हणजे त्याला असं काय करावं काही नाही. मला पद भेटलं ना आता एखादा आमदार होतो किंवा खासदार होतो त्याला मी कधी खुर्चीवर बसून माझं सत्ता कधी स्थापन करतो आणि असं विकास कसं करतो तसं असतंय. मग तो स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे त्याला गादी आपलं आसन भेटलं इंद्राचं. इंद्र पदच्युत झाला गेला घरी. पण त्यांना काय झालं त्यांची जी पती होती इंद्राची शेची मग तिथे अभिलाषी झाली त्या स्त्रीची. मग तो देवाकडे गेला. नारद मुनी आले नारायण 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 म्हणता म्हणता मग अरे नहुस राजाकडे आला म्हणे ते कस का आले देवा म्हणे असं असं मला का इंद्रपद भेटलं म्हणे पण मला ते इंद्राची जी पहिली पत्नी शेची ती मला पत्नी करायची म्हणे. अरे म्हणे ती तुला मिळू शकत नाही. हा तू आमदार झाला का तू काम झाला का म्हणे तू निवडून आला फक्त 5 वर्ष आमदार तू परत तुला खुर्ची खाली करण्याची ना फक्त निवडून आलेला म्हणतो ती इंद्र तुला शेतीवर भेटणार नाही म्हणे. नाही असं कसं होईल मी जिंकलो म्हणे आता 100 यज्ञ केले ती इंद्राची पत्नी मला शेशी भेटली पाहिजे. ती पत्नी सांगते अहो तुम्ही असं करू नका. हा बरं बरं मी थांब. आणि मग मी काय करू म्हणे आता मी मला शक्यच नाही म्हणे हे मला एवढी पत्नी मला करायची. पत्नी म्हणते तुम्ही आज काही करू नका पापाचे लागल्यावर होऊ नका तुम्ही पाप पण करू लागले म्हणे चांगलं नाही म्हणे. मग तिने सांगितलं मग तिच्याकडे येत होता शशीकडं भगवान विष्णू सांगितलं शंकराला सांगितलं का म्हणे हा पत्र करू लागला म्हणे हा नहुस ह्याला चांगला नाही म्हणे. मग तुझ्याकडे गेला तो शशीकडं. शशीला विचारला म्हणे तू माझी पत्नी हो म्हणे मी पत्नी होऊ शकत नाही म्हणजे इंद्राची पत्नी म्हणे होणार नाही म्हणे. हे तुम्ही असं काही असं वाट करणं करू नका माझ्याविषयी म्हणे. नाही असं कसं मी राजा म्हणितला मी इंद्र म्हणलं म्हणे ठीक आहे. मग तिने एक आयडिया केली. तिने असं आठ धरले का तुम्ही असं करा म्हणे का तिथलं जे सप्तऋषी आहे म्हणे आहे की नाही सप्तऋषी आहे ना आडगिरा ऋषी भृगु ऋषी आणि ऋषी दे. मग त्या ऋषीची काय करा तुम्ही पालखीत बसा म्हणे आणि त्या पालखीत बसून तुम्ही त्यांना झोपा पालखीला त्या सप्तऋषींना. त्या सप्तऋषीला काय केलं पालखीला जोडलं आणि पालखीला जोडल्यानंतर मग त्याला आम्ही सांगितलं स्त्रीची ती लवकर या. पालखी चालली आणि पालखीवर हा बसला राजा बसला पालखीमध्ये आणि सप्तऋषी चालली तर माझी म्हातारी माणसं होती. आणि मग चालता अरे चला लवकर चला सरसर चला. एक म्हणे अरे मग असं करू नको तू धुराची झाला का तू इंद्रपर्यंत म्हणला का तर उठून बोला त्याला लात घातली मारे त्याला त्या ऋषीला लात मारल्या तर मग त्याला पुराव आला खूप राग आला. परत दुसऱ्या ऋषी तो उठून बोलला काय अरे सरसर चला सापा गतीने झाला म्हणजे सर्पाच्या गतीने चाला. सर्प म्हणलं तर मग त्याला राग आला त्या ऋषीला बेटा तुम्हाला सर्प म्हणतो का जाय तू भुजमुखवरची म्हणे. त्याला लगेच तुला शाप देऊन टाकलो का जास्त अतिशक्तीपणा करत चालत नाही या क्षेत्रामध्ये मी. तो राजा नहुस राजा मगाशी काय म्हणलं म्हणजे नहुस स्वर्गपती झाला तर तो
राहटी बोंबला आणि भुजे होऊन पडेल असं काय आहे ते असं. मग असं अतिशक्तपूर्ण व्याकरणामध्ये चालत नाही. अनेक तुम्हाला गोष्टी सांगते याच्यामध्ये. अनेक अनुदानाचं लक्ष सांगितलंय. एक व्यक्तीना तो राजा होता, त्या राजाने ह्या भूतलावरती भरपूर अशी यत्न केली बघा. अनेक दान धर्म केले. गोदान दिलं, परत तुमचं कांचन दान दिलं, वस्त्रदान दिलं, सोनदान दिलं, अनेक परत दान असतात. त्यांना पूर्ण दान केले या भूतलावरती राजाना. पण काय झालं त्यांच्याकडून ह्या जन्मामध्ये अन्नदान मात्र घडलंच नाही. आणि अन्नदान न घडल्यामुळं राजाचा अंतकाल जवळ आला आणि राजा मात्र तो निमाला म्हणजे मेला. मग राजा गेल्यानंतर गेला स्वर्गामध्ये. त्याच्या बाकीचे ते समजा जे पुण्य होते शिल्लक ते पुण्य संचन तो स्वर्गामध्ये गेला. आणि स्वर्गात गेल्यानंतर काय बघा, त्याला बाकीचे ऐश्वर्य भेटलं. त्याला गादी भेटली, पलंग भेटली, फॅन भेटला, झोपाला भेटलं, सगळं भेटलं ऐश्वर्य सगळं, दाशा. पण ते बरोबरची माणसं बाकीचे. आता हा टीम किती वाजले आता वाजले आता 1:30 वाजला. तर त्याकडे 12 वाजता देवाची वरती स्वर्गामध्ये 12 साडेबारा वाजले. आणि बाकीचे जे लोक होते शेजारचे ते चालले म्हणे, तुम्ही कुठं चालले म्हणे, आम्ही चालू जेवायला. आणि मग मला तुम्हाला जेवण नाही दिलं म्हणे. मग काय कारण, तुम्ही आम्ही पुण्यवान म्हणे, आम्ही स्वर्गात ह्या भूलोकामध्ये मृत्यूलोक असताना आम्ही दान धर्म केला म्हणे. भाऊ सगळे पंक्ती घातल्या नाही, वारकरी जेव घातले आणि त्या पुण्य संचमन आम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली म्हणे. आणि तो बी केलं म्हणे. अशाला भाग नाही. तो अन्नदान करता, कांचन दान दिलं, गोदान दिलं, वस्त्रदान दिलं, सोनदान दिलं, द्रव्यदान दिलं. पण तू चुकून सुद्धा कोणाला जेव घातलं नाही आपल्या घरात. तू कोणाला पंग दिले नाही म्हणे. तू कोणाचे 4 हात धुतले नाही, कोणी मग 4 हात घातले नाही. आणि मग तुला हा मात्र स्वर्गात तुला काही अन्न भेटणार नाही. तुला बाकीचे भेटू शकतं. तुला दान सोनं खातो, सोनं खातो, खाय पैसे खाय, नोटा खाय, ती बाकी आहे. मग मी खाई पोट भरले, मला अन्न लागतं म्हणे. मग अन्न तुला भेटणार नाही आता. मग बाकीचे लोक जेवायला गेले. आणि मग तो राजा मात्र चिंता करतोय म्हणे, काय करू मी, काय करू. जन्माला आलो म्हणे मी, अनेक प्रकार दान धर्म केलं, पण माझ्याकडून सुद्धा अन्नदान घडलं नाही या भूतलावरती. काय करू आता, काय करू, काय करू. मग तिने सांगितलं, एक काम करा, ह्या मृत्यू लोकांमध्ये समुद्र पिलता अगस्ती म्हणे. हा, म्हणजे अगस्त्य ऋषीकडे गेले ते. म्हणजे काम करा, तुमचा उद्धार करण्यासाठी अगस्त्य भूतलावर अगस्त्य म्हणे आहे म्हणे. आणि अगस्त्य ऋषी तुम्ही गाठ घ्या, संपर्क साधा म्हणे. आणि मग तिने काय केलं, अगस्त्य म्हणून सांगितलं. आणि मग ती बाकीची म्हणे, मी काय खाऊ आता, आवर म्हणतो. मग जा, तुमचं जे प्रेत पडले म्हणजे तिथं जा, ते तुमचं प्रेत खाजा म्हणे आणि वर या म्हणे. मग त्याने बरेच दिवशी भूक लागली, 12 साडेबाराला खाली यायचा, तिथे स्वतः प्रेत खायचा, परत वर निघून जायचा. आणि मग त्यांना त्याचा तरुणोपाय करण्यासाठी, त्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मग ते अगस्त्य मुनीकडे आले. आणि अगस्त्य ऋषीने त्याला सांगितलं, बाबा तू जन्माला येऊन सर्व काही दान केलं आहे बाबा. गोदान केलं, कांचनदान दिलं, वस्त्रदान केलं, भूदान केलं, द्रव्यदान दिलं. पण तू ह्या वारकरी लोकांना किंवा चालत्या लोकांना तू कधी जेव घातलं नाही, कधी तांभर कांदी दिले नाही, कधी शेताला बरोबर कांदी दिले नाही. हा, तू काहीच केलं जीवनात घेऊन म्हणता. मग काय करू, परत तू आता मृत्यू लोक ये. आणि मृत्यू लोक आल्यानंतर परत चांगले जन्माला आला तू. मग परत पुन्हा जन्म पूर्ण परिणाम, परत जन्माला आला, लहानचा मोठा झाला, परत मग मोठा राजा झाला, परत त्याला पंक्ती दिल्या भाऊ सारख्या, दान धर्म केला आणि परत सोडे प्राप्ती भेटली. अशा प्रकारचे हा फेरा आहे. चुकल्याबरोबर फेरा पडे, वर्ण चुकले आणि मग हा त्रास भोग लागला. अशा प्रकारे अगस्त्य मुलं सुद्धा त्यांच्या संतांच्या संगतीमुळे, संतांच्या संगती मोहमार्ग गती आकळवा श्रीपती यांनी पंथे या न्यायाप्रमाणे त्यांनी अगस्त्य मुनीचा सल्ला घेतला. परत त्यांना ती स्वर्ग प्राप्ती भेटली. पण प्राप्ती कोणाला भेटली, मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची राची उठी उतरे आणि विलागती मागरे मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्याचा संचय आहे तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग आहे. तुमचा पुण्य संपलं येती माघारी, परत मला इथं यावं लागतं, परत जन्माला यावं लागतं. परत लहानचं मोठं आईच्या गबारामध्ये मातेच्या उदार कोहरी, पतनिष्ठेच्या दाथरी उपडे नवासरे जन्मजन्मी मरती. काही जन्माला येतात ते मरतात की नाही, अनेक प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागतं. अशा प्रकारे
भाऊंनी इथं आपल्याला दुपार जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना सुद्धा परमेश्वर त्यांचा उद्धार करो, त्यांच्या संशयामध्ये संसारामध्ये प्रगती करो, त्यांचा भरभराट हो, हीच माऊली तिने प्रार्थना करतो. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादाच्या तिने प्रार्थना करतो का सर्वांचा भाऊचा विकास हो, हीच विनंती करून आपल्या शिवेला पुणे राम कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दत्तात्रेय जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.